हॅलो, वेलकम टू माय चॅनल. आज आपण एक सिंपल फिगर घेत आहोत. जॉमेट्रिकल शेप फिगर आपण ज्या वेळेला बघतो, ड्रॉइंग करत असताना फिगरचं प्रोपोर्शन खूप महत्त्वाचं. फिगरमध्ये आपण नेमकं काय घेणार आहोत. सुरुवातीला बिगिनर्ससाठी हा व्हिडिओ करायचा माझा प्रयत्न आहे. खरं म्हणजे बिगिनर्स लोकांना फिगरचं नॉलेज, त्याचं ॲनाटॉमी, त्याचं प्रोपोर्शन याचं नॉलेज कमी असल्यामुळं ही फिगर पाहताना लक्षात येईल की प्रमाणबद्धता ही तुमच्या अंगभूत असणं गरजेचं आहे. तुम्ही जॉमेट्रिकल शेप घेऊन फिगर ड्रॉइंग करायचा प्रयत्न केला पाहिजे. खरं म्हणजे फिगर ड्रॉइंग करत असताना चेहऱ्याचं प्रमाण, हाताचं प्रमाण, त्याची ड्रेपरी, ड्रेस किंवा एक्सप्रेशन्स याचं भान ठेवणं जास्त गरजेचं असतं. ही फिगर जी आहे ही मी प्रोक्रिएट नावाच्या सॉफ्टवेअरवर करत आहे. खरं म्हणजे पेपरवर काम केल्याचा अनुभव याच्यामध्ये येतो. तुम्ही काय करत आहात त्याचं तुम्हाला प्रत्यक्ष रिझल्ट पण पाहायला मिळतो. आणि अशा ठिकाणी खोडरबरचा खूप कमी वापर होतो. तुम्ही कॉन्फिडंटली फिगर ड्रॉ करू शकता, त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता. त्याच्यानंतर फिगर लहान मोठी करू शकता, झूम इन झूम आउट करू शकता. आता तुम्ही बघत आहात फिगरचे मी बघता बघता डोळे, केस याची साधारण आउटलाईन मी केलेली आहे. हे करताना सुरुवातीला लक्षात आलं नसेल तुमच्या, पण आता ती फिगर आपल्या नजरेसमोर क्लिअर होते. हातामध्ये मला काही चेंजेस करायचे असतील तर आपण ते खोडून पुन्हा त्याचा प्रमाणबद्धता आणण्याचा प्रयत्न आपण करतोय. खरं म्हणजे फिगरेटिव्ह ड्रॉइंग करत असताना त्याला इंकिंग करणं गरजेचं आहे. या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला रंग भरायचे असतील तर आपण ते इंकिंग करून घ्यायचे असते. आता आपण त्याची ओपॅसिटी कमी केली, त्याचा डार्कनेस कमी केला आणि आता याच्यावर आपल्याला वेगळा लेअर घेऊन इंकिंग करायचं आहे. आता इंकिंग करताना वेगळा लेअर घ्यायचा आणि त्याच्यावरती ती आउटलाईन करायची. आउटलाईन करत असताना ब्रशला प्रेशर दिलं की ते डेलिकेट लाईन्स येतात. हे तुम्ही आता प्रत्यक्ष पाहत आहात. डेलिकेट लाईन्स, केसांचे स्ट्रोक्स, त्याची प्रमाणबद्धता याचं भान ठेवलं पाहिजे. ब्रशला प्रेशर दिला की कसा सुंदर रिझल्ट मिळतो हे तुम्हाला आता लक्षात येईल. डोळ्यांची आउटलाईन आहे, ओठांचा भाग आहे, त्याच्यानंतर आता बुबुळ आहे. हे करत असताना ब्रशचे स्ट्रोक फार महत्त्वाचे असतात. सुरेख आउटलाईन दिसते तुम्हाला. आता हे क्लोजअपमध्ये घेतल्यामुळे तुमच्या लक्षात येतं आहे ही आउटलाईन खूप प्रमाणबद्धतेकडे जाते. आपल्याला पाहिजे तसे चेंजेस आपण करून घेऊ शकतो. आता ही बोटांची आउटलाईन आहे. आपण हे सगळं इंकआउट करत आहोत. इंकआउट झाल्यानंतर आपल्याला रंग भरायचे आहेत त्याच्यामध्ये. फिगर नजरेसमोर ठेवून त्याची आउटलाईन करायचा प्रयत्न करा. आता हे पाहताना खूप सोपं वाटेल. सोपं असतंच खरं म्हणजे, पण प्रयत्न केला पाहिजे. आता मी बघताय तुम्ही हाताची आउटलाईन, बोटांचा भाग तो त्या त्या अँगलला जसा दिसेल तसा ड्रॉ करायचा आहे. जॅकेटचं आउटलाईन आहे ती पाहू शकता. आता आपण ड्रेस पूर्ण ड्रेस करत आहोत.
पॉकेट आहे, त्याची आउटलाईन आहे, सिम्पली ड्रॉ करून घ्यायचं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये फार डिटेलिंग करायची गरज नाही. सोपं ड्रॉइंग केल्यानंतर ते नंतर डिटेलिंगचा आपला अभ्यास होऊ शकतो. आधी सिम्पल ड्रॉइंग करणं फार गरजेचं आहे. बुटाचा भाग आहे, त्याची लेस आहे, हे पूर्ण आपण ड्रॉ केलेलं आहे. जवळपास थोड्या थोड्या डिटेल्स आपण केले की आपल्या लक्षात येईल की हे ड्रॉइंग जवळजवळ पूर्ण होत आहे. हातांच्या मध्ये अजूनही मला शंका येत असल्यामुळं हातांची आउटलाईन मला ती प्रॉपर करणं गरजेचं होतं, म्हणून तो त्यात बदल केलेला दिसतोय. तो नंतरही आपण आपल्याला जर एखादी आउटलाईन खटकत असेल तर आपण ते चेंजेस करून घ्यायचे. मात्र आपला आत्मविश्वास फार महत्त्वाचा आहे. या सॉफ्टवेअरमध्ये काम करत असताना तुम्हाला खूप रिच आणि फाईन रिझल्ट पाहायला मिळतो. डिजिटल पेंट करत असताना फायदा आपल्याला हाच आहे की कलरिंग करताना त्याच्यामध्ये खूप डिटेल काम आपण करू शकतो. जनरली पेपरवर काम करत असताना काय होतं की आपण एखादा चुकीचा रंग दिला तर त्याच्यामध्ये फार बदल करता येत नाही. त्या डिजिटल पेंटिंगमध्ये आपल्याला तो फायदा, मात्र तो ॲडव्हान्टेज आपल्याला मिळतो की तुम्ही चेंजेस करू शकता. तुम्हाला पाहिजे तसे टोन तुम्ही घेऊ शकता. फिगरमध्ये जेवढं डिटेल काम करता येईल तितकं आपण करू शकतो. पण सुरुवातीला सिम्प्लिफाईड काम करणं खूप गरजेचं आहे. कारण सिम्प्लिफाईड काम केल्याशिवाय डिटेलकडे तुम्हाला जाता येत नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. आता आपण रंगाकडे जातो आहे. केसांचा रंग आहे, बॉडी टोन आहे. बॉडी टोन आपल्याला जर योग्य वाटत नसेल तर आपण तो चेंजही करू शकतो. हा जो बदल आहे तो आपण कितीही वेळा करू शकतो. वेगवेगळ्या लेयर्समध्ये काम करू शकतो. प्रत्येक लेअरमध्ये वेगवेगळे डिटेलिंग आपल्याला करता येतं. आपण पाहतच आहात की हे डिटेलिंग जरी फार सिम्प्लिफाईड जरी असलं तरीसुद्धा एक ओव्हरलुक आपण केल्यानंतर आपल्याला एक प्रॉपर हाताने ज्यावेळेला इथं रंग भरला त्यावेळेला तिथं रंग आपण हे पानामध्ये फील झाला नाही. कारण त्याच्यामध्ये थोडा पिनहोल जरी राहिला तरीसुद्धा रंग सगळीकडे पसरतो. एवढ्यासाठी मी ते ठेवलं होतं मुद्दाम. खरं म्हणजे ह्या डिफिकल्टीज आपण काम करत असताना येत असतात. कधी कधी आउटलाईन करताना आउटलाईन आणि दोन आउटलाईनच्या मध्ये थोडीशी स्पेस जरी राहिली तरीसुद्धा पूर्ण पानभर रंग पसरतो. त्या आत्ता आपण अनुभवावरून बघितलं. खरं म्हणजे हे काम करत असताना प्रत्येक गोष्टीचं भान ठेवणं गरजेचं आहे आणि बिघडत नाही. खरं म्हणजे टेक्निकल गोष्टींचा आपल्याला अनुभव आल्याशिवाय आपण या गोष्टी सातत्याने ज्या वेळेला काम करत जातो त्यावेळेला ह्या त्रुटी सगळ्या कमी होतात आणि खूप त्याचा आपल्याला फायदा व्हायला लागतो. डिजिटल पेंटिंग हे RGB बेस असल्यामुळं तुम्हाला स्क्रीनवर त्याचा रिचनेस खूप जाणवतो आणि तुम्ही हा जरी 4 कलर प्रिंटिंगला जर ही फिगर दिली तर तुम्हाला आहे तसा रिझल्ट, सुरेख रिझल्ट मिळतो, रिचनेस मिळतो. हे या डिजिटल पेंटिंगचं वैशिष्ट्य आहे. खूप सुंदर आपल्याला काम करणं शक्य होतं. डोळे आहेत, त्याच्यामधलं डिटेल्स, पापण्यांचा भाग आहे, बुबळाचा, किती बुबळामध्ये आपण खूप डायमेन्शन्स आणू शकतो. बुबळांमधले हायलाईटसुद्धा फार महत्त्वाचे असतात. बुबळामध्ये हायलाईट घेताना सुद्धा लाईटच्या डायरेक्शनचं किंवा हायलाईट आपल्याला नेमकं कुठं करायचं आहे किंवा पटकन एक्सप्रेशन येईल याची काळजी घ्यायला लागते.
फिगरेटिव्ह काम करताना प्रत्येक भागामधले जे डिटेल्स आहेत ते थोडे थोडे केले की तुम्हाला फाईन रिझल्ट मिळायला लागतो. आता आपण बघतच आहात की केसामध्ये डिटेल्स करत असताना शॅडोचा जो भाग आहे तिथं आपण डीप टोन देतोय. केसांमध्ये पण वेगवेगळे डायमेन्शन्स असतात. तर रँडमली आपण केसांची आउटलाईन, त्याचे शॅडो, ते सगळं करत आहोत. आता तुम्ही कानांची आउटलाईन आपण साधारण सजेस्ट केलेली आहे. केसांमधला हायलाईट हळूवारपणे त्याच्या केसांचा जो नाजूकपणा आहे त्याचा आणायचा प्रयत्न करायचा. मग असे आपण फ्लॅट केस बघितले, त्याच्यानंतर हे जे पाहिलं त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की केसांमध्ये एक वेगळा उठाव आलेला आहे. आणि हा उठाव गळ्यामधला जिथं लाईटचा सोर्स आहे तिथं आपण हायलाईट केलं आहे. आता इथं आपण शॅडो, ड्रेपरीमध्ये शॅडो घेतो आहे. शॅडो सिम्पली त्याच्यातला डार्क टोन घेतला आहे आणि तो इथं आपल्याला दिसतो आहे. थोडंसं झूम इन झूम आउट करून आपण त्याच्यामध्ये डायमेन्शन्स आणू शकतो. ह्या रंगांमधला जो डीप टोन आहे आपण तो घेतोय आता. सिंपल वरून लाईट असल्यामुळं खाली शॅडो आपल्याला जी दिसते तेवढीच सजेस्ट करायची आहे. खूप छान दिसायला लागतं, खूप फाईन रिझल्ट दिसायला लागतो. ड्रेपरीमध्ये जेवढा शॅडोचा भाग आहे तेवढा आला की तो फिगरला वेगवेगळ्या डायमेन्शन्स येतात. हातामध्ये हायलाइट्स घेतला आहे, गळ्यावरचा हायलाइट घेतला आहे, ते सगळं सुरेख. ड्रेपरीमधला हायलाइट घेतला आपण, त्याच्यामध्ये थोडंसं फिनिशिंग केलं तर ते काम सुरेख दिसायला लागतं. हातांमधला थोडासा सावलीचा भाग आहे किंवा हायलाइट आहे, त्याच्याकडं सिम्पली लक्ष देणं फार गरजेचं आहे. तर हातामधला थोडासा डीपनेस आहे, तो डीपनेस आपल्याला दिसतोय. डीपनेस थोडासा सजेस्ट केला की तो सुरेख दिसायला लागतो. इथं हायलाइट आणि शॅडो हाताची आपल्याला क्लिअर दिसायला लागते. या हाताला सुद्धा आपण जिथं सावलीत गेलेला पार्ट आहे तो आपण इथे सजेस्ट करतोय. सिंपल स्केच कसं करावं याचं हे एक उदाहरण द्यायचा मी प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे मी अशा फिगरेटिव्ह ड्रॉइंगचा आपण भरपूर व्हिडिओ करणार आहोत. आपल्याला बिगिनर्स लोकांना किंवा अगदी चांगलं काम करणाऱ्या लोकांना सुद्धा याचा फायदा होऊ शकतो. आर्टिस्ट लोक जे आहेत, प्रोफेशनल आर्टिस्टला सुद्धा कधी कधी काही अडचणी येतात, तर त्यालासुद्धा अभ्यास करायला या अशा छोट्या छोट्या गोष्टींचा फार फायदा होतो. ह्याच्यासाठी मी खूप चांगले व्हिडिओज आपल्याला देणार आहे. आपण ह्युमन फेस एक्सप्रेशन्स, फिगर्स, ॲनिमल्स ह्या सगळ्यांचे व्हिडिओज मला 1 by 1 मी देणार आहे. तुम्ही त्याचा आनंद घ्या खरं म्हणजे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आपण कॉमेंटही करा, कारण तुम्ही कॉमेंट केल्या नाही तर पुढं मला काय करता येईल किंवा ते कसं छान होतं आहे हे कळणार नाही. त्यामुळं मला सपोर्ट म्हणण्यापेक्षा माझ्या चॅनलला मोटिवेशन मिळावं याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त माझ्या चॅनलचा उपयोग करून घ्या. पोर्ट्रेट्स मी काही टाकलेले काही व्हिडिओज आहेत ते अतिशय डिटेल्स आणि फार सुरेख आहेत, त्याचा तुम्हाला आनंद घेता येईल आणि अभ्यास होईल असे मी व्हिडिओ आपल्याला देणार आहे. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. धन्यवाद.